नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. वोटर आयडी कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे, कारण मोबाईल नंबर लिंक असला तर तुम्ही कधीही तुमचं वोटर आयडी कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. अनेक ऑनलाईन सेवा फक्त मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हाच उपलब्ध होतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वोटर आयडी कार्डला अपडेट असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, वोटर आयडी कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तेही पूर्णपणे फ्रीमध्ये करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर वोटर आयडी कार्ड सोबत लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे वोटर आयडी. पहिल्या नंबरला वेबसाईट इन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून वेबसाईट वरती येऊ शकता. जर तुमचं इथं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक करा. साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकली नाही तरी चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला इथं आहे तसा कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट नेम सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन साठी दिला होता त्या नंबरवर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं अकाउंट हे तयार झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला परत तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवर लगेच ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करून लॉग इन होऊन जायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक वेबसाईट पोर्टल दिसेल. त्यानंतर तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसतील, जिथे तुम्हाला फिल फॉर्म 8 या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे दोन ऑप्शन येतील, सेल्फ अँड ओदर. जर तुम्ही स्वतःच करत असल्या तर तुम्ही सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही घरात इतर व्यक्तींचं करत असाल तर तुम्ही ओदर ऑप्शन सिलेक्ट करा. तर मला इथं माझं स्वतःचं करायचं आहे, तर मी सेल्फ ऑप्शन हे सिलेक्ट करतो आणि माझा वोटर आयडी कार्ड नंबर टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ज्याचं वोटर आयडी कार्ड आहे त्याची तुम्हाला इथे डिटेल दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं करेक्शन ऑफ एंट्रीज सेकंड ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने फॉर्म नंबर 8 हा येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सेक्शन ए दिसेल, सिलेक्ट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट. यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट हे ऑटोमॅटिकली आलेलं असेल, जिल्हा तुमचा ऑटोमॅटिकली आलेला असेल. तुम्हाला फक्त इथं नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बी डिटेल्स हे ऑप्शन दिसेल, जिथे तुमचं ऑटोमॅटिकली नाव आलेलं असेल. त्यानंतर तुमचा वोटर आयडी कार्ड नंबर आलेला असेल. त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल आधार कार्ड नंबर, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर 12 अंकी इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा नंबर असेल तर तुम्ही टाका. जर तुमच्या वडिलांचा किंवा दुसरा कोणाचा असेल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन हे सिलेक्ट करू शकता. तर माझं स्वतःचा आहे तर मी सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल आयडी वगैरे असेल तर तुम्ही टाका, नसली तरी चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिसेल ऍप्लिकेशन ऑफ करेक्शन, जिथे तुम्हाला मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. जो नंबर तुम्हाला वोटर आयडी कार्डला जोडायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या समोर डिक्लेरेशनचं आलेलं असेल, जिथे तुम्हाला जिथून तुम्ही हा फॉर्म भरता आहे त्याची तुम्हाला इथं प्लेस टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं सबमिशन अशा पद्धतीने दिसत असेल, जिथे तुम्हाला कॅप्चर हा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथे दिला होता त्यावरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या समोर फॉर्म नंबर 8 चा प्रिव्ह्यू होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचा फॉर्म कसा भरलेला आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. खाली यायचं आहे, स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड सुद्धा देखील तुम्ही हा फॉर्म करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं ई साइन अँड सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पॉपअप आलेला असेल, जिथे तुम्हाला आर यू शुअरचा ऑप्शन दिसत असेल, जिथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं या वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ई साइन हे झालेलं असेल, तुमचं ऍप्लिकेशन हे सबमिट झालेलं असेल सक्सेसफुली. मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल रेफरन्स
रेफरन्स नंबर, हा नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे आणि तुम्हाला या नंबरचा फोटो वगैरे काढून घ्यायचा आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला या नंबरनेच तुमचं स्टेटस हे चेक करता येईल की तुमचं मोबाईल नंबर अपडेट झाला आहे का नाही. तर तुम्ही याचं फोटो वगैरे काढून घ्या, नाहीतर कुठेतरी हा नंबर लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड एक्नॉलेजमेंट हे तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर याचं स्टेटस चेक करायचं असेल तर ते आपण तेही करू शकतो. तर मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड वरती यायचं आहे. इथे तुम्हाला साईडला दिसेल ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर इथं रेफरन्स नंबर दिसेल. जो नंबर मी तुम्हाला फोटो काढायला लावला होता तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचं स्टेटस हे खाली आलेलं आहे. तर तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं वोटर आयडी कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा जोडू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.